आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सुंदर, अरे ती अक्षरा शर्वरी तुझ्या समोर लई भांडल्या आणि तू फसला असशील. पण जसं दिसतं ना तसं नसतं. त्या तुला येड्यात काढत होत्या. अरे अरे त्या दोघी जीवापाड एकमेकींना जपतात. मग अशा सख्या बहिणी एकमेकींच्या विरोधात उभं कसं राहतील तूच विचार कर. सुंदर, तुला खरं सांगू का, त्या दोघींना तुला येडं ठरवून तुझी प्रॉपर्टी बळकवायचा प्रयत्न करतायत. तसं बघायला गेलं तर तुझ्याशी लगीन करून अक्षराला तर तुझी प्रॉपर्टी मिळाली आहे. हा, पण त्यात ना नक्की काहीतरी क्लॉज असणार आहे. म्हणून हे समजा कारस्थान चाललंय बघ. आणि आई, तुला काय सांगू सुंदर, त्या अक्षरानं वसुंधरा मामीला स्वतःच्या प्रेमात फार येडं करून टाकलंय. काय काय त्या प्रेमाची बुरळ घातली ना काय माहित नाही बघ. काहीतरी जादूटोनच केलंय. वसुंधरा मामी अक्षराच्या शब्द बाहेरच जात नाहीत. काय झालंय मामीचं काय माहिती. आणि तुझं बी असं होऊन बसलंय. सुंदर, तुला माझ्यावर विश्वास नाही बसत आहे ना, मला माहितीये. पण तूच सांग, ही अक्षरा स्वतःला तुझी बायको म्हणवते. मग तुझा विचार न करता तुला या खोलीमध्ये एकटं टाकून मामींच्या खोलीत जायला तयार कशी झाली? आणि ती शर्वरी, ती तुझ्यावर ओरडली, तुला एवढं प्रेशर दिलं आणि मग अक्षरानं तुला इथं कोंडून टाकलं. या समध्याचा विचार कर सुंदर, आणि मग तूच ठरव काय योग्य आहे ते. पण मला विचारशील ना तर तू इथून निघून जा सुंदर. तेच तुझ्या भल्याच आहे. तू जर आज इथं थांबलास ना तर आयुष्यभर या खोलीमध्ये खितपत पडशील. आणि मला ते नाही बघवणार सुंदर. म्हणून सांगते इथून इथून निघून जा. तुम्ही बोलताय, पण ही समधी लोक माझी लय काळजी घेतात. याच भोळेपणाचा फायदा घेत आहेत ते. तुला कळत कसं नाहीये सुंदर? अरे ते जर काळजी करत असते तर तुला या खोलीत डांबून ठेवलं असतं का? अरे सुंदर, हाच तर त्यांचा फायनल डाव आहे. कसं कळत नाहीये तुला? अरे तुला इथं बांधून ठेवणार, मग तू येडा होणार आणि मग त्या दोघी त्यांची सत्ता गाजवायला सुरू करणार. हाच तर डाव आहे. हे सुंदर, हे तू या समध्यात अडकू नको. तू माझा ऐक, माझ्याकडे विश्वास ठेव.